पुढची भावना आहे भीती. भीती ही आपल्या अनेक जन्मापासून सोबत करणारी एक अतिशय प्रमुख भावना आहे. फाईट आणि फ्लाईट मोड याच्या मुळाशी भीतीच आहे. स्वतःच्या अस्तित्वाला टिकवण्यासाठी माणूस फाईट किंवा फ्लाईट, लढा किंवा पळून जा ही तत्त्व रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरत असतो. भीती ही चांगली पण असते, कारण भीतीमुळे आपण सेक्युअर्ड राहतो. कुठल्याही गोष्टीची भीतीच नसेल तर आपलं आयुष्य धोक्यातही येऊ शकतं, दुसऱ्यांचं आयुष्यसुद्धा धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे भीतीला योग्य ती जागा दिलीच पाहिजे. पण अनाठायी जर भीती असेल, अतार्किक जर भीती असेल तर मात्र तो एक मानसिक आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम खूप गंभीर होतात. बऱ्याचदा OCDमध्ये किंवा म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये हे कन्व्हर्ट होऊ शकतं. ॲक्यूट डिप्रेशन त्याच्यामुळे नंतर येऊ शकतं, भीतीमुळे, सतत भीतीत राहिल्यामुळे. आणि तुम्ही जिवंत असूनसुद्धा प्रेतागत जगू शकता, केवळ भीती अनाठायी तुमच्या मनात जर ठाण मांडून बसली तर. म्हणून भीतीकडे आपण खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि ती भीती का आहे त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. अल्बर्ट एलिसची जी काही आपण बघतोय आत्ता तत्त्व, त्याच्यात हे खूप महत्त्वाचं आहे की भीती ही अयोग्य नाही. भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण भीतीवर मात करता येते आणि त्यासाठी भीतीच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे असं अल्बर्ट एलिस म्हणतो. आपण आताच्या काळातसुद्धा CBT असेल किंवा कुठली सायकोथेरपी असेल म्हणा, हेच तंत्र अवलंबतो की त्याला सामोरं जा. ती जर योग्य असेल आणि तुम्ही जर सक्षम नसाल तर तुम्ही फाईटच्या ऐवजी फ्लाईटचा उपयोग करू शकता किंवा त्यापासून दूर राहू शकता. पण जर का ती अनाठायी असेल तर मात्र तिला वेळीच हुसकून लावायला पाहिजे असं अल्बर्ट एलिस म्हणतो. आणि त्याच्यासाठी एकच आहे की ज्याला तुम्ही घाबरता त्या गोष्टीला सामोरे जा. बऱ्याचदा अगदी कॉमन उदाहरण घेऊयात आपण. बऱ्याच जणांना रस्त्यावरच्या कुत्र्यांची भीती वाटते. खरं तर ती अनाठायी नाही सुद्धा, कारण आजकाल जे आपण बघतोय की पिसाटल्यासारखी माणसंही वागतायत आणि कुत्रीही वागतायत आणि प्राणी पक्षी सगळ्यांवरच जरा थोडा परिणामच झालेला आहे. पण अचानक आणि अनएक्सपेक्टेड येणाऱ्या गोष्टींची जी भीती वाटते त्याच्यात ही रोड साईड डॉग्स म्हणा किंवा भटकी कुत्री म्हणूयात, त्याचा आपल्याला अनुभव येतो. पण जर तुम्ही त्या कुत्र्याकडे शांतपणे थांबलात, कुत्रा तुमच्या पाठीमागे आला आणि त्याच्याकडे तुम्ही नजरेला नजर देऊन बघू शकलात, तर कुत्र्याच्या मनात तुमच्याविषयी जी भीती असते ती संपते आणि मग तोही फाईट मोडमध्ये जात नाही. अशी गंमत आहे. आपण ज्याला भीतो बऱ्याचदा असं लक्षात घ्या तुम्ही की समोरचा सुद्धा आपल्याला भीतच असतो. आपल्या भीतीमुळे आपल्याला त्याची भीती दिसत नाही. पालीची भीती, झुरळाची भीती, प्राण्यांची सगळी भीती हीच आहे. संरक्षणासाठीच सगळेजण आक्रमक होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि गमतीची गोष्ट अशी आहे, जी लोक खूप रागीट असतात ना, खरे तर ते भित्रे असतात. सायकॉलॉजी आहे याच्यामुळे अशी. कधीतरी आपण याच्या खूप डीपमध्ये पण जाऊयात की कसं ते असतं. आणि मग त्या रागीट माणसांना आपण भीतो आणि मग त्यांना ते सिक्युअर वाटतं. याच्यात तुम्ही चिंतन केलं तरी तुम्हाला ते कळून येईल की रागाच्या पाठीमागे कुठल्या कुठल्या ज्या भावना असतात त्याच्यापैकी प्रमुख भावना ही इन्सिक्युरिटी आणि भीतीची असते. आज एवढंच.